नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 एप्रिल. हा आहे आपला ऊस. कसल्याही प्रकारचं रासायनिक खत केमिकल न देता ऑर्गॅनिक पद्धतीने आपण शेती करतो आणि ह्या शेतीला लागणारं जे आपलं ऑर्गॅनिक औषध आहे ते आपण स्वतः तयार करतो, जसं की गोकपामृत, परत जीवामृत. तर या ठिकाणी आपण आता सध्या गोकपामृतम तयार करणार आहोत. या ठिकाणी आपण असं स्वच्छ असं नितळ 500 लिटर पाणी या ड्रममध्ये भरून घेतलेलं आहे सावलीला, आणि या ठिकाणी 2 ते 3 लिटर गोकपामृतचं कल्चर या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपला ऑर्गॅनिक गुळाचा पाक जो की साखर झालेला आहे आपण पाहू शकता. हा आपण घेतलेला आहे मल्टिप्लाय करण्यासाठी. आणि हे शुद्ध देशी गाईचं ताक, हे जवळपास 3 लिटर असेल अंदाजा. हे सगळं आपण आता यामध्ये टाकणार आहोत. हे पाण्याचा कलर दिवसेंदिवस कसा बदलतो ते आपणाला दाखवलं जाईल. आता आपण नंतर हे टाकल्यानंतर दाखवतो. या ठिकाणी आपण आणलेलं सगळं काही या बॅलरमध्ये असं टाकलेलं आहे. या आंब्याच्या झाडाखाली हे बॅलर ठेवलेलं आहे. आणि आता हे कशा प्रकारचं तयार होतं आहे ते आपण आता नंतर तयार झाल्यानंतर पाहू. अमोल नॅचरल्स लातूर. धन्यवाद.